हॅलो. हा सर, मी इथं ऑफिसला आलो आहे म्हटलं. कोण? रोहन रामटेके बोलतो. हा हा. ऑफिसला तुमच्या कलेक्टर ऑफिसला आमची काल मीटिंग झाली. कलेक्टर साहेबांनी घेतले. हा हा तर त्यांनी परत एक अहवाल मागितला डिटेल मध्ये. तो आम्ही देऊ उद्या हा हा त्यांना. हा हा. त्याच्यानंतर ते डिसिजन घेतो बोलले. परत एक अहवाल. हा. तर अहवाल म्हणजे डिटेल मध्ये मागितला. काय प्रोसेस झाली, तुला हा हा. कसं घेतलंय वगैरे सगळं. तर त्यांनी मागितलं एकदम डिटेल मध्ये. म्हटलं ठीक आहे सर, एक पण दिवसाचं आता हे होऊ द्या. 15 दिवस दिले होते ना. मग तेच ना, त्याच्यासाठी मीटिंग झालेली होती ना. 15 त्यांना दिवस दिले जसं होते, पाहिजे त्याच्यात काही झालंच नाही का मग? त्यात दिलंच ना, आपण त्यांना दिलेलं होतं. पण त्यांनी त्यात करेक्शन सांगितलंय. त्यांना व्यवस्थित पाहिजे त्यांच्या याच्यात हम्म, फॉर्मॅट मध्ये. हम्म, म्हटलं ठीक आहे सर, एक दिवस द्या वेळ, हम्म. देतोच म्हटलं. मग मी कलेक्टर साहेबांना भेटून घेऊ का परत जाईल का? हा, एकदा घेऊन घेणार. हम्म? एकदा भेटून घेऊन घेत. तेच डिसिजन घेतील मग आपला म्हणजे अहवाल केल्याच्या नंतर. ते अच्छा. एकदा भेटून घेणार त्यांना. म्हणजे काय काय विषय काही समजून नाही राहिला. तुम्ही परत ते फिरवा फिरवीचे काम झाले ना मग तुमचे. आमचे नाही, डिसिजन घेणारे कलेक्टर साहेब आहेत ना. वरच्या ऑफिसच डिसिजन घेतील कलेक्टर ना. साहेबांनी डायरेक्ट लेटर दिलं ना मला. त्याच लेटरच्या संदर्भात परत आम्हाला मीटिंग घेतलीत ना. हम्म. त्याच्यासाठी सेपरेट मीटिंग लावलेली. भरपूर झालं. अधिकारी होते तिथे. एवढे दिवस निघून गेले. आंदोलन 23 तारखेला झालं मागच्या महिन्यामध्ये. पण आता ते तेव्हापासून तुमची कलेक्टर प्रोसेस साहेबांना चालू आहे. आम्ही पण नाही बोलू शकत ना. आमचं छोटं ऑफिस पडतं. ते जसं आम्हाला इन्स्ट्रक्शन देते तसं आम्ही काम करतो. मग हे पैसे खाण्याचं इन्स्ट्रक्शन कलेक्टरने दिलं होतं का? कोणतं? जे पैसे कमी केले आहे तुम्ही, मजूर लोकांचे खाल्लेले आहे, लेबर लोकांचे खाल्लेले आहे, ते इन्स्ट्रक्शन कलेक्टरने दिलं होतं का तेव्हा? नाही, ते कोणी खाल्लंय? कोण मग बोललंय मग? तुम्ही सर्व मिळून खाल्ले आहे ना. हे कोण इन्स्ट्रक्शन कुठे कलेक्टरने दिलं होतं का? कुठे कुठे दिसतंय तसं खाल्लंयत म्हणून? इथं दिसून राहिलं ना, सरळ दिसून राहिलं ना आता. कुठे? मग सिद्ध झालं ना आता. मग दाखव ना, ते कलेक्टर साहेबांना दाखवा तुम्ही. काय? तू आमच्या याच्यावरच डायरेक्ट मला सांगतात मी पैसे खाल्लेत म्हणून. असं मग थोडी जे आहे ते सांगतात. आहे. सगळ्या यवतमाळला माहित झालं, सगळ्या महाराष्ट्रात माहित पडत या गोष्टी आता. मग ठीक आहे ना, ज्यांना कार्यवाही करायची ते कार्यवाही करतील ना. मग हम्म. तू जसं म्हणतोय ना. नाही, तुम्ही डायरेक्ट सांगा ना, मग द्यायचे आहे की नाही द्यायचे आहे, तुम्हाला न्याय द्यायचा आहे की नाही द्यायचा. माझी प्रोसेस तर चालूच आहे आता, काही विषय नाही त्याच्यात, माझं चालूच राहणार. कर ना मग प्रोसेस. आम्ही पण प्रोसेस प्रमाणेच उत्तर देतोय ना. हम्म. उत्तर केव्हा देता तुम्ही? हे उडवलीचे उत्तर झाले ना तुमचे. नाही, उडवायचं का? तुला कसं पाहिजे, म्हणजे तुला जसं पाहिजे तसंच हे थोडी आहे. आम्हाला जसं वरच्या ऑफिस कडून येईल तसं देईल ना. वरच्या ऑफिस कडून हे पैसे खाण्याचंही नाही आलं होतं ना. पण ते आता तुम्ही तू आता मला, वरच्यावर ढकलत आहेत, ते अरे वरचे पण मग पैसे इकडे खालच्यावर खाल्ल्याचं म्हणून ढकलते. तू मला म्हणतोय डायरेक्टली, तर मग हम्म. ते माझ्यासोबत बोलतोस का? त्याला माझी कंप्लेंट कर कोणाची, अजून कोणाला तुला जर वाटतंय तर. हा हा तू हा. तू एक काम कर ना, हम्म. तू यांच्याकडे गेलेला होतात ना, लेबर कोर्ट मध्ये गेलेला होतात हा ना, हा हा तर हा. त्यांच्याबद्दल तुला डाऊट असेल तर त्यांच्यावरती कंप्लेंट कर. मला डाऊट ह्या कलेक्टर पूर्ण ऑफिस सिस्टमच्या बद्दलच आहे. मी मग सिस्टमचा धिंगाणा करायसाठी बसलो आहोत आता. मी विचारच केलाय. मग ते आता तसं बोलून तू आमच्या जवळ कंप्लेंट, आमचं छोटं ऑफिस पडतंय, ही हा. कंप्लेंट तुला वरती करावं लागेल ना तुला. हो आम्ही काय? काय आहे की नाही. हम्म. तू एकदा कलेक्टर ऑफिसला जाऊन येणार वाटलं. हा, परत मी तिथे जातो आता आहे ना. म्हणजे मी माझा वेळ वाया घालवतो. मग तेवढेच आम्ही काम आहे माझ्याकडे. मग काय करायचं कर बाबा तू. हम्म? तू मी कसं सांगू तुला ना काय कर म्हणून. मग अरे तुम्ही नाही सांगताल तर कोण सांगणार? कलेक्टरने लिहून दिलं, आदेश दिला, 15 दिवसात काय निकाली आदेश काढण्यात दिलाय? यावी, सगळ्या गोष्टी सांग. केल्या आहेत. परत तुम्ही कलेक्टरचं नाव घेऊन राहिले आता. निकाली हा काढण्यात काय यावी प्रकार म्हणजे आहे? तर. पण तुला बरं, तुझी मागणी काय आहे एक्झॅक्टली? मला तुझी पहिली तर तुझी आता मागच्या वेळी जी मागणी होती त्यात तू म्हटलेलं होतं की माझी तुला मागणी आहे, माझ्या मेहनतीचे जे कायद्याने पैसे निघत आहेत ते पैसे मला पाहिजे आहे. तुमचा 1 रुपया पाहिजे नाही. त्याचे किती रुपये होतात तुझे आणि कशाप्रमाणे कॅल्क्युलेशन लावलंय तू, ते दिलेलं आहेत का ऍप्लिकेशन मध्ये? ते सगळं लिहून दिलं ना मी त्या दिवशी आपली बैठक झाली तेव्हा. हा. मग आणि अजून दुसरी काय मागणी आहे तुझी कामावर घ्यायसाठी हा, मला म्हणून? ड्युटीवर घेऊन घ्या बाबा. टेन्शनच खतम होऊन जाते ना मग. कोणत्या गोष्टी टेन्शनच नाही राहत ना सरळ सरळ. बरं 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 बरं.
मग तू त्या दिवशी जे लिहून दिलंय ते कुठे आहेत? म्हणजे तू तुझ्या स्वतःच्या लिहून दिलंय की नोट काढलेले आहेत तिथे? उपकार्यकारी अभियंत्याने स्वतः नोट केलं, इतिवृत्त काढलं त्याचं. हा. हा, मी ज्या मागण्या सांगितल्या ते सिद्ध झाले, ते मान्य झाले त्या सगळ्या गोष्टीसाठी. ते लिहूनही घेतलं त्यांनी. कोण मान्य केलं? बैठक झाली ना आपल्याला, कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं एक बैठक घ्या, बैठक झाली आपल्याला. त्या बैठकीत सगळ्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहे माझ्याकडून. हा हा हा. मग बरं, ठीक आहे ना, मी बघतो ते. मला हे मागितलं, त्याचंच उत्तर मागितलं डिटेल मध्ये. मी कलेक्टर ऑफिसला देतो. माझं सरळ म्हणणं आहे ना सर, काय तुमची सुटका होऊन जाते, मी टेन्शन त्रासातून मुक्त होऊन जातो. मलाही त्रास होऊन राहिला नाही या सर्व गोष्टीचा. मला काय आनंद नाही 10 वेळा इथे चक्रा मारायचा, तुम्हाला त्रास द्यायचा, बाकीच्यांना त्रास द्यायचा, सर्व सिस्टीमला त्रास द्यायचा. अरे पण मग गव्हर्नमेंटचा निधी कुठला तरी हेड राहतो, त्याची मंजुरी राहते, काय असं राहतात ना, प्रोसेस राहतात ना त्याचे. असं कोणी लिहून घेतलं, तुला लिहून दिलं, तू ऍक्सेप्ट केलं, तर असं पण नाही करायचं. आज तू एवढा वेळ देतोय तुझा आणि कोणी लिहून दिलं तर त्यात हेड वगैरे पण राहील ना. कोणी काय स्वतःच्या खिशातून थोडी ना देणार आहे पैसे. बरं, कॉन्ट्रॅक्ट तू कॉन्ट्रॅक्ट झालेला होता दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर सोबत, तुला पैसे जरी द्यायचे झाले तर तो कॉन्ट्रॅक्टर देतील. कॉन्ट्रॅक्टर नाही देतील, प्रिन्सिपल एम्प्लॉयर देण्याचा कायदा म्हणते. मी कायद्यानं चालत. जे फसवणूक तुम्ही करू राहिले, वरिष्ठ अधिकारी कर्मचारी जे कोणी आहे, कलेक्टर वगैरे, कमिशनर वगैरे, ते तुला गेलं बाकीचं. मी कायद्यानं करू राहिलो. कायदा जे म्हणते त्या हिशोबाने मला पाहिजे. कायद्याच्या पुढे कोणीच नाही. ठीक आहे, मी ना एक कामात आहे चॅटवरती. तू एक काम कर, कलेक्टर साहेबांकडे आम्ही देतोय उद्या, त्यांच्याकडून घेऊन घेतो तुला. म्हणजे काय तुझी कंप्लेंट आहे, आम्हाला तर झालंय, आम्हाला जे इन्स्ट्रक्शन दिलं ते आम्ही फॉलो करतोय. त्याप्रमाणे तू त्यांच्याकडे हे कर. ठीक आहे. हो हो, ठीक आहे.